कशी पुढे जातो तेच कळत. आता बीड पोलीस जे बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत ते आता महाराष्ट्रभरचे गुन्हेगार पकडायला लागले. म्हणजे सीआयडीला आरसाच दाखवतात, बघा तोंड बघा तुमचं त्या आरशामध्ये. म्हणजे हे हे काय कशासाठी हे सगळं केलं जातं मला माहित नाही. एकीकडे एसआयटी चौकशी करत असताना जर बीडच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पकडलं असेल तर एसआयटीने सांगावं की आम्ही काम करत नाही, आम्ही सोडून देतो. म्हणजे कशाला काही थांगपत्ताच लागत नाही काय चालू आहे नेमकं या केसमध्ये. हे कशाला लपवा चप्पीचे उद्योग चालू आहेत. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं, वंजारी वंजारी वंजारी. कोण आहे हा सुदर्शन गुले? कोण आहे तो सांगळे? वय काय त्यांचं 23 आणि 26? म्हणजे ह्यांच्या हातात शस्त्र देऊन त्या गरीब बाईबापाच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं ना. म्हणजे तुमचा पैसा मी माहिती घेतली. सुदर्शन गुले आजही पत्र्याच्या घरात राहतो. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या पोरांची माती भरवायची, त्यांच्या हातात शस्त्र द्यायची आणि आपला जो उद्देश आहे तो सफल करून घ्यायचा. का नाही राखीमध्ये यांना पार्टनर करून घेतलंय? 500 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे तुमच्या राखीचा. 500 कोटी रुपये कमवतात एका व्यवसायात. तुम्हाला वाटत नाही सुदर्शन घरेला घर बांधून द्यावं? घर काय फक्त नाव घेतलं नाही कोणाचं, त्यांच्यासाठीच ठेवलीत काय घरांचं राखीव उखंड? बंगले त्यांनाच बांधून द्यायचे का? कोण आहे? ही सगळी वंजारी आहेत ना. मला महाराष्ट्रात मला फोन करणाऱ्या वंजारांना प्रश्न आहे, जात नाही हो, ही माणुसकी आहे. ह्यांना फक्त तुम्हाला वापरायचे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःची इथली अनैतिकता जिवंत ठेवण्यासाठी. माणुसकी नाहीच, फक्त पैसा. आणि पैशाच्या जोरावरती राजकारणाच्या जोरावरती पैसा. 23, 26, 24 या वयोगटातली पोरं वापरायची मुलांसाठी, ती पण इतक्या घाणेरड्या मुलांसाठी. लाजही वाटत नाही लोकांना. आणि वरती देतात बाप तो बाप रहेगा. हो 23व्या वर्षी तोच तुमचा बाप होऊ शकतो. काय आकलन नसतात. हे मी स्पष्टपणाने का बोलतोय की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जातंय त्याच्यासाठी गरजेचं आहे. मी त्या जातीचा आहे परत सांगतो, पण जातीपेक्षा मला माणुसकी महत्वाची वाटते. आता काय माहिती काय सांगतात काय नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ही केस आणि चौकशी भरकटल्यासारखी दिसते. नसेलही कदाचित भरकटली नसेल आतमध्ये, पण मला वाटतं की जे काही येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत. म्हणजे त्यांना भीती पण नाही आहे तुमची. जिथे सीआयडीचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालतायत, तिथनं एक 15 मिनिटांवर सगळे राहिलाय. म्हणजे त्यांची भीती मेली आहे. असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाहीये. पुण्याला येऊन राहते. आता हे बघा, आता आम्ही हे सगळं बोललो की हे कसे हे काय प्रसिद्धीसाठी काही बोलतात, पण पुण्यात त्यांची राहण्याची हिंमत होती कशी? पोलिसांची भीतीच राहिली नाही. उद्या सीआयडीच्या प्रमुखाच्या घराच्या बाजूला घर घेऊन राहतील. पोलिसांची भीती ज्या दिवशी समाजाच्या मनातनं जाईल त्या दिवशी काय होईल आपल्याला माहिती आहे. आणि हे असं नाही, सगळ्या जेवढे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स आहेत त्या सगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफर्सनी हजारो वर्ष एक सांगून ठेवलंय की एक अशी संस्था असते समाजामध्ये, असलीच पाहिजे जी भीती समाजाला वारंवार वाटली पाहिजे. नाहीतर समाज बेलगाम होईल, कायद्याचं राज्यच उरणार नाही. आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडत आलंय. खून करायचा, खुनातला आरोपी माहितीये पोलिसांना, पण पोलिसांची हिंमत नाही होत आरोपीच्या कॉलरला हात घालायची. पोलिसांची हिंमत होत नाही, हिंमत. अशी अनेक उदाहरणं आम्ही महाराष्ट्रात अनेक. आम्ही नावं घेत नाही, जाऊ द्या, पण हे बरोबर नाही. ह्याच्यातनं जे गुन्हेगारीकरण होत आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या तरुणांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आज बीडमध्ये हे जे आकर्षण निर्माण झालंय की
आपण त्याच्या हाताखाली आहेत ना, काय होणार नाही. जामिनाला आणि सगळे धावपळ कोणाला करावी लागणार? त्या सुदर्शन घुलेच्या आई वडिलांना, ज्यांच्या म्हणजे खिशात 1000 रुपये असतील की नाही मला शंका आहे. आपली पोरं कोणाच्या संगतीला मोठी होत आहेत, कोणाच्या संगतीला बसतायत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. डॉक्टर संभाजी वायबस यांनी या आरोपींना पळून जाण्यास मदत केली असं देखील संभाजी वायभासे वायबस त्यानेच मदत केली. कोणातून वाचवण्यासाठी आता खराड्यांना खंडणी टाकण्यात आलेली आहे असं आहे की बीड मधली अशी चर्चा आहे की खंडणी मोठी केली जाते म्हणजे खून बाजेल पण. मला माहित नाही तर असं आहे की आता विश्वास याच्यात फक्त देवेंद्र फडणवीसांवर, भले काय आम्ही त्यांच्यावर टीका करू, काय करू, पण एक जो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे तो आहे. आणि अपेक्षा ही आहे की ते करतील, कारण का त्यांना ते ज्या वयोगटात आहे त्यांना खूप मोठं भविष्य आहे पुढे, आणि ते मोठं भविष्य घडवत असताना आपल्या खांद्यावरती ह्या घाणेरड्या बॅग्स घेऊन ते चालणार नाही. हे असले म्हणजे अशी गुंडांची टोळी मागे घेऊन अजिबात हे चालणार नाही. देवेंद्र फडणवीस त्यांना भविष्य पूर्ण मोठं आहे, मी माझ्या तोंडात सांगत नाही, पण त्यांनाही माहिती आहे की ते पुढे कुठे चाललेत. असं असताना हे उलगडणं घेऊन चालतील काय? खंडणीतनंच खून झालाय, मात्र अजून खंडणीतनंच खून झाला. अजून एफआयआर दाखल झाला नाही. एफआयआर दाखल झालाय कुणाचा, त्याच्यात फक्त यांचं नाव नाही, कराडचं. ते कराडचं नाव टाकता आलं नाही, कारण का ते त्या ह्याच्यात नव्हते. पोलिसांच्या चौकशीतच कराडचं नाव निष्पन्न होईल. फक्त पोलिसांनी चौकशी व्यवस्थित आतापर्यंत तर घ्यायला हवं होतं. अरे त्याची एवढी डेअरिंग की कोर्टात जाऊन सांगतो मला पीए हवेत जेलमध्ये. अरे हा काय मुख्यमंत्र्याचा बाप आहे की काय? हा कुठला सुपर सीएम पीएम आहे की काय? पीए पाहिजे बोलतो जेलमध्ये. अरे यार, नशीब टेबल, खुर्ची, कॉम्प्युटर वगैरे नाही मागितले त्यांनी. 2 स्वीय सहाय्यक मागितले, ते अजून बाकी सगळं नाही मागितलं. काय म्हणजे तू काय लॉयर का काय काय आहे कोण तू? म्हणजे कायद्याचं एवढी थेट थट्टा मस्करी की डायरेक्ट आरोपी जाऊन सांगतो मला पीए पाहिजेत. भारतात त्याला पाहिजेत का? म्हणजे धंदे 1000 कोटी रुपयाचे धंदे आहेत त्याचे. आणि धंदा कुठला? धंदा गंदा आहे पर धंदा आहे. दारूचा धंदा आहे, गंदा आहे पर धंदा आहे. मटक्याचे धंदे, धंदा आहे पर गंदा आहे पर धंदा आहे. राखीचा धंदा आहे, धंदा आहे, गंदा आहे लेकिन धंदा आहे. आणि सगळ्याचा मास्टर माइंड आणि त्याचा मास्टर माइंड ते एक होतं ना, ते पिक्चर होतं ते पिक्चर कांबळेंना, मेजर कांबळे कॅप्टन कांबळेला कोणी मारला, एक पिक्चर होतं. त्या पिक्चरचं मला आता कधी स्टोरी काढणार आहे आज. वाईट अवस्था. म्हणजे आपल्या राज्यामध्ये हे घडतंय याच्यावेळी दुसरी दुर्दैवाची बाब नाही. म्हणजे तो काल मी सांगितलं ते उदाहरण की तो शिवलिंग मोरा आहे, तो अजितदादांबरोबर दिसते. म्हणजे अजितदादांची याच्यात काही चुकी नाही. उगाच कारण नसताना परत अजितदादांची काही चुकी नाही. हे प्लॅन होतं. तो मागे उभा राहिला, तो मागे उभा राहिलेलाच पोरगा बरोबर त्याचीच गाडी वाल्मिक कराडला सोडायला सीआयडीच्या ऑफिसला. म्हणजे हे गुन्हेगार हुशार असतात. घ्यायचे तर सगळ्यांना घेऊन जाऊ ना. हम तो डुबे सब में सनम, तुम्हें भी ले डुबेंगे. हे बघा फोटोवरनं कोणाचं चारित्र्य स्पष्ट होत नाही. धनंजय मुंडे फोटोवरनं येत आहेत का बाहेर माझे फोटो आहेत म्हणून? ते काय म्हणतात माझा खास माणूस आहे, असं यांच्यातलं कोण म्हणाला का माझा खास माणूस आहे? फोटो तर काय, आता मी मुंबईत असतो, माझे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत. मला काय माहित माझ्या बाजूला कोण फोटो काढतात. बजरंगचा फोटो आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख सदस्य होता ना. तो आम्ही राष्ट्रवादी असतानाही तो आमच्या बरोबर होता, पण तो मेन धनंजय मुंडेंचा माणूस होता. आणि धनंजय मुंडे तिथे सगळे राजकारण फिरवत असतात.
आणि अनेक वर्ष मुंडे घराण्याशी संबंध असलेला आहे तो वाल्मिक. त्यामुळे उगाच धनंजय त्या बजरंगलाचा फोटो दाखवायचा तर तुमचे तर हजारोनी फोटो आहेत, हजारोनी. प्रश्न आहे त्याला वाचवतो कोण, त्याला मदत कोण करतं? प्रश्न तिथे आहे. त्या ह्या गुन्हेगारांपैकी किती जणांनी तुमच्याशी संपर्क केला? प्रश्न तिथे आहे. आपण आता कुणालाही जातीचा रंग लावायला किती अधोगती आहे की आपण कुणाचंही उदात्तीकरण जातीच्या माध्यमातून करतो. आता अचानक एक गुन्हेगार समाजाचं दैवत होत आहे. ज्या समाजातनं गेल्या 50 वर्षामध्ये अशिक्षित प्रमाण इतकं होतं आमच्या समाजामध्ये, त्या समाजातनं आज कमीत कमी 60 ते 70 पोरं IAS IPS झाली आणि अतिशय गरीब घरातली, अतिशय गरीब घरातली. त्या समाजाचा माझ्यासारखा मुंबईत राहिलेल्या समाज बांधवाला प्रचंड आदर आहे की पोरं कुठल्या कुठल्या परिस्थितीत वरती गेली. अर्धे पालघरच्या बाजूला गेलं तर शिक्षकाची पोरं, तुम्ही मान खटाव बाजूला गेली तर शेतकऱ्याची पोरं, बीडच्या बाजूला गेली तर ऊस तोडणी कामगारांची पोरं. 2% लोक जे काही श्रीमंतींच्या ह्याच्यात असतील, बाकी सगळे उदारनिर्वाहासाठी 12-12 तास घाम काढणाऱ्या कष्टकरी जनता जर कुठे असेल तर ती वंजारी समाजात आहे. त्या वंजारी समाजातली काही पोरं बाप तो बाप रहेगा म्हणायला का पुण्याचं उदात्तीकरण करतात, याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही. या समाजाचा इतिहास, या समाजामध्ये 1923 साली बॉम्बे सेंट्रलच्या हमालांनी वर्गणी काढली. आणि का वर्गणी काढली तर आपण शैक्षणिक संस्था काढू की जेणेकरून पुढची पिढी आपली मुंबई सेंट्रलला हमाली करायला जाणार नाही. 1923 साली 100 वर्ष झाली. हा समाज अतिशय मेहनती, अतिशय कष्टकरी. जसं मी सांगतो, माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला. हे नाही केलं की रिटायर होताना टाटामधून रिटायर झाले प्रेसिडेंट म्हणून. ह्या समाजाचा आलेख असा आहे. गुंडगिरी ह्या समाजाने गुंडगिरी कधीच ऍक्सेप्ट केली नाही. मेहनतीवरच विश्वास ठेवला. आणि म्हणून तर सगळ्या या धंद्यांमध्ये वंजारी समाज कसा आहे, भाजी, मुंबईची भाजी, वंजारी समाज. मुंबईत तुम्ही जर म्हणजे आता मी बोलतोय तुमच्याशी, गेम्स कॉर्नरच्या परिसरामध्ये जितके भाजीवाले आहेत तेवढे सगळे वंजारी समाजाचे. कुलाब्यामध्ये जेवढे भाजीवाले आहेत तेवढे वंजारी समाजाचे. वंजारी समाज प्रचंड मेहनती आणि प्रचंड कष्ट करणारा समाज. आणि त्या वंजारी समाजामध्ये शीतावरला भाताची परीक्षा करू नका. तो एक कोण रावण जन्माला येतो आणि तो एक काय रावणांचा दैवत होणार आहे? कोणाचाही झाला तरी आमचा नाही होऊ शकत. कोणाचंही त्याच्या वाचून पान हलत नसेल, हलतं बिलतं ते त्यांच्यापर्यंत माहिती आहे. हे असले चोचले आम्ही नाही चालू. आम्ही पण वंजार येतो आणि आमच्याकडेही तेच रगेल रक्त आमच्या अंगात आहे. सगळं राग, पवनचक्की, सगळं 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 फक्त ते कॉन्ट्रॅक्टवर बीड जिल्हा विकत दिला होता. सर, परभणीमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या ते प्रकरणात अजून काही स्पष्टता येत नाही याच्यामध्ये. मोर्चाला सुरुवात झाली, कोणाचा मोर्चा आहे मला माहिती. न्याय मिळवण्यासाठी मोर्चा सुरू आणि अजून मोठ्या हत्याला अटक होणार की नाही. मोठा हक्क म्हणजे पोलीस स्टेशन, ज्या पोलिसांनी मुळात ह्याचं काय झालं हेच माहित नाही, माझ्यासारख्यालाही माहित नाही. तो मेला कुठे तेच कळत नाहीये. सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे याची माहितीच मिळत नाहीये. सर, वडेट्टीवर म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कोणाची तरी विकेट मिळवण्यासाठी सगळं चालू. राष्ट्रवादीमध्ये कोणाचं तरी विकेट काढल्यानंतर हे मंत्रिपदासाठी सगळं चालू. काय वडेट्टीकरांकडे वेगळी माहिती असेल तुम्हाला. छगन भुजबळ म्हणाले की मला कोणाचंही मंत्रिपद काढून देऊ नका. भुजबळ नाराजी दूर होणार का
भुजबळ मला काय करायचं भुजबळा विषय माझा नाही हो. तुम्ही कशाला मला वारंवार विचारता प्रश्न. माझा काय संबंध भुजबळाशी? सर धुळ्यामध्ये एक प्रकार समोर आलेला लाडक्या बहिणीचा तिच्या खात्यातले पैसे पुन्हा रिटर्न घेण्यात आले अहो, आता बघा ना लाडक्या बहिणींचे काय हाल होतील आता बघा ना जरा. आता थांबा 26 जानेवारी जाऊ द्या आणि मग लाडक्या बहिणी बघा कशा रडायला लागतात. लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या. अहो लाडकी बहीण ना सोमनाथ सूर्यवंशीची लाडकी आई नाही का तुमची? देशमुखची बहीण बायको तुमची लाडकी बहीण नाही का? नाही कोण नाही. लाडक्या बहिणी या निवडणुकीपुरत्या होत्या लाईनीत उभ्या करणार. बाकी काय त्यांच्या संवेदना आहेत त्यांना बहीण नावाची गोष्टच नसते. सर आम्ही आशिष देशमुखांनी उत्तर दिलेला आहे की शरद पवार असतील साहेब या उद्धव ठाकरे साहेब असतील देवाभाऊ आणि एनडीएच्या सोबत येण्याची शक्यता तर सुरस सुरू झाली आहे. आता आशिष देशमुखच बोलायचं राहिला होता. साहेब आता आशिष देशमुखच बोलायचं राहिला होता. शरद पवारांवरती आशिष देशमुखने बोलावं. अरे वा तुझ्या वडिलांची हिंमत नव्हती झाली शरद पवारांच्या बाबतीत बोलायची. मी त्यांच्या काम केलंय रणजित देशमुखांबरोबर.